नमस्कार भावांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉग मध्ये. आता आज आपल्याला जायचं आहे, वॉशिंग सेंटर ओपनिंग आहे, तिथे पूजा पण आहे, तिथे जायचं आहे पाया पडायला. आपल्याला बोलवलेलं आहे, म्हणजे भावाचंच आहे आपल्या. तर तुम्हाला दाखवतो तिथे कसं काय, कशी काय, कुठली वॉशिंग किती, कसं करणारी गाडी, बाईक पण आहे, कारचे पण वॉशिंग होणार आहे. सगळं तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो. नीरज शेठ पण आहेत आज. शोरूमला जायचं आपल्याला, वॉशिंग सेंटरला. मग काय वाटते तुम्हाला, गाडी टाकणार की नाही तुम्हाला? तुम्ही तिथं गाडी घ्यायला लागेल पहिले आपल्याला. हा, मी गाडी तर तिथं धुवायला टाकणार आहे पहिले. मी धुतले ना गाडी त्यासाठी. मग ए बारके बारकी पळाली. एक माणूस जोडलेला आमच्यासोबत. हाय गाईज. हाय गाईज. बशीत चाललोय. इथंच जायचं, जवळच जायचं म्हणून मी बशीत चाललोय. लांब जायचं असलं तर गाडी घ्यायचो. फोर व्हीलर काढली. फोर व्हीलर नाही आपल्याला, फोर व्हीलर नाही आहे. आपण म्हणजे दोन बाईक. हां, दोन बाईक काढल्या. बाई हे बाजू हे बाबा, फायनल शिका गेल्या असत्या आपल्या, तर तिघांचे नुसले असतं आपल्याला नाही झाला असतं. म्हणजे झाली तिघांची सोबत. गावचा स्विमिंग पूल. आमच्या घरातून सरळ रेवदंडा रोडला जायचं. गावचा स्विमिंग पूल. तिथे आम्ही पोहायला येतो, आम्ही स्विमिंगला येतो. इकडनं हा समुद्र रोड आहे, तो रेवदंडा रोड आहे. तुम्हाला इथनं पुढे म्हणजे रेवदंडा रोडला पुढे जायचं आहे. आणि हा खारगल्ली स्टॉप आहे. इथे खारगल्ली स्टॉप तिथनं थोडं एक्स्ट्रा आहे ती. तिथनं पुढे आलात तर 2 मिनिटांनी पुढे लेफ्ट साईडला वॉशिंग सेंटर आहे. इथं लेफ्ट साईडला टाकात मध्ये बसलेला आहे दादा आपला. बघा इथे आपला वॉशिंग सेंटर आहे. थांबा गाडी का मला नेतच. आपल्याला आतमध्ये एंट्री नाही आहे, इथंच आहे. बघा इथं सगळं खोलणार आहे. आपण तुम्हाला नंतर दाखवूच. आता आलो आपण. बघा हा गाला आहे आणि हा मेन रोड आहे. मेन रोडच्या जवळच आहे. तुम्हाला यायचं असला तर ते रेवदंडा रोडला आलात का लेफ्ट साईडला आहे, खारगल्लीच्या पुढे. बघा इकडं रेवदंडा रोड आहे हा पूर्ण, इकडं पुढे. आणि ह्या साईडला अलिबाग रोड आहे. चला आपण पाया बिया पडू, तुम्हाला नंतर दाखवतो. नेक्स्ट डे. आज आपण आलो आहे दादाच्या शॉपवर, वॉशिंग सेंटरवर. तर आज आपली बाईक धुवून घेऊया, म्हणजे वॉश करून घेऊया. तुम्हाला दाखवेन काय काय आहे तिथे. कार वॉश सगळं आहे. नंतर दादानी हे कार वॉश झालेली आहे त्याची. त्याच्यानंतर आपली गाडी वॉश करायची आहे. बघा काय अवस्था आहे, सगळं पूर्ण माती लागलेली. आपल्या ब्लॅकचे आता वॉशिंग चालू आहे.
ते काय होतं पॉइंटरने आहे ना प्रॉब्लेम होतो. ना ते ग्रीस मी असेल ना टेम्पो इम्पोचा हां हां तेव्हा ते उपयोगी पडतं. त्यात दुसरीकडे गेलती ना मी, हम्म. त्याची तर गेलती तर त्यांनी ते काल ते माझं गिअर मीटरच बंद पाडला. अरे कुठल्या घटक्याला हे केली का समज. ते झालेलं आहे वॉश बाईक. मस्त मस्त रिझल्ट आहे. फक्त फोमच वॉश केले, नंतर पॉलिश करायचं आहे. पॉलिश करायला नंतर येऊ आपण. पॉलिशसाठी नंतर येऊ. फोम वॉश केले नॉर्मल. तर बघू आता दादाला आपल्या विचारू काय काय आहे ते, कसं काय त्याची तर काय हे बी आहे, कार वॉश हे बी ते सगळं बघू. तर आम्हाला आता फक्त सगळं सांग कसं काय आहे तुझी ते वॉशिंगचे. आपल्याकडे कार आणि बाईक वॉश केले जातात आणि छोट्या ज्या मिनी ट्रॅव्हलर्स वगैरे असतात 19-20 सीटर त्या आपण वॉश करतो. ओके. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तुम्हाला काय हवं आहे काय नाही हवं आहे डिपेंड ऑन तुम्हाला काय काय हवं आहे. आपल्याकडे आपण फोम वॉश देतो. फोम आपल्याकडे दाखवतो तुम्हाला वॉश करतो. तू कुठले कुठले प्रोडक्ट वापरतोस, कुठल्या कंपनीचे, कसं काय आहे ते पण सांग आता आपल्याला. वेवेक्स म्हणून एक ब्रँड आहे. ओके. खूप आपल्या म्हणजे इंडियामध्ये पण खूप पॉप्युलर आहे. हां. आणि त्याची जर रेटिंग बघितली तर 4.2 4.5 पर्यंत अशी रेटिंग आहे. ओके. फ्लिपकार्टला जा किंवा ॲमेझॉनला जा किंवा त्यांच्या सोशल ह्याच्यावरती साईटवरती जा, रेटिंग खूप चांगली आहे. आणि हा बघा तुम्हाला दाखवतो. दाखव सर. हा वेवेक्सचा एक कार शॅम्पू येतो. ओके. तो आता जर काही ठिकाणी आपण बघितलं आपण तर लोकल वगैरे वापरतात. हा ह्याची लोकलने ते डाग बीग पण पाडतात. हां, लोकलचं कसं असतं, तुम्ही एकदा धुवून काढलत ना, त्या धुतल्यानंतर थोडेफार तरी असं व्हाईट डाग राहतात. हा शॅम्पू असा आहे की जरी पाणी कसंही असलं, हार्ड असलं तरी तो पाण्याचं लेवल वगैरे किंवा त्याच्यामधलं जो हार्डनेस आहे थोडं मेंटेन होतं आणि pH लेवल वगैरे थोडं मेंटेन होतं. ओके. हा नुसता एक शॅम्पूच आपण तुम्ही घेतलात तर पर लिटर हा 315 रुपये वगैरे समथिंग काहीतरी त्याची प्राईस आहे. ओके. ओके. 1 लिटरमध्ये असा आपण शॅम्पू वापरतो. आणि अजून मग पॉलिश विलिश कसं काय? पॉलिश पण आहे आपल्याला. आपण वॅक्स पॉलिश करतो. वॅक्स पॉलिशमध्ये दाखवतो तुम्हाला. तोच वेवेक्सचाच येतो, जो कार्नोबा म्हणून येतो वॅक्स. हा खूप चांगला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉर्मल एकदम नॉमिनल वगैरे असे क्रॅशेस वगैरे असतात ना, ते रिमूव्ह होतात 90%. 100% बोलता येणार का, तर आपण एकदम डीप करत नाही जेणेकरून कलरला काही डॅमेज वगैरे होऊ शकेल. आपण नॉर्मल वॅक्स करतो, गाडी शायनी दिसते आणि नॉर्मल पाणी वगैरे जरी आला किंवा चिखल वगैरे लागला तरी तो अलगदरित्या निघू शकेल. असं ह्याचं काम आहे. म्हणजे तुमची गाडी शाईन पण दिसते आणि तुमच्या गाडीवरचा कचरा चिखल पाणी पण अलगच निघून जातं पुसल्यानंतर. अजून हा एकच वॅक्स आहे का अजून कुठलं, म्हणजे काय काय आपण वापरतो? डॅशबोर्ड एक पॉलिश आहे, जे लेदर वगैरे असेल किंवा डॅशबोर्ड असेल. हा लेदरसाठी वेगळा आहे का? हा लेदरसाठी वेगळा, त्याचाच आहे, वेवेक्सचाच आहे. हा डॅशबोर्ड वेगळा आहे? नाही, हा आपण एक्सटेरियर बॉडी असते ना बाहेरची, हा त्याला हा म्हणजे मेटल पार्ट्स असतात, मेटल पार्ट साठी आपण हा कार्नोबा वापरतो. आणि हा लेदर आणि प्लास्टिक साठी वापरतो. ओके. लेदर आणि प्लास्टिक. म्हणजे स्मेल पण खूप छान आहे आणि ह्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. काही शॅम्पू अशी डॅशबोर्ड पॉलिश असे आहेत की तुम्ही डॅशबोर्डला ब्लॅक डॅशबोर्ड असेल किंवा ग्रे असेल आणि त्याच्यावर तुम्ही लावलात कुठला लोकल शॅम्पू आपला हे डॅशबोर्ड पॉलिश वगैरे, तर तो 1-2 पॉलिशमध्ये तुमचा डॅशबोर्ड नॉर्मल पांढरा होतो, व्हाईट होतो. तसं ह्याचं नाही. हा तुमचा जो कलर पण व्यवस्थित ठेवतो, काही डॅमेज करत नाही, प्रॉब्लेम नाही, छान राहतो. तुमच्या डॅशबोर्डला काही प्रॉब्लेम होत नाही. अजून म्हणजे काय, अजून काय प्रोडक्ट सध्या आपण ग्लास साठी काय, ग्लास साठी काय आहे? ग्लास क्लिनिंग साठी सध्या काय आपण वापरत नाही. आपण नंतर आणणार आहोत त्यासाठी खास. आपण जस्ट स्टार्ट केलंय म्हणून नंतर आपण सगळ्या गोष्टी आणू. सध्या आपलं स्टार्टअप आहे. हे नॉर्मल टायर पॉलिश वगैरे, टायर पॉलिश साठी यूज करतो. हे सगळं आहे. टायर पॉलिश बिलिश, टायर पॉलिश, टायर पॉलिश साठी हे आपण असं वापरतो. ओके. हे बघा, टायर पॉलिश साठी पण आहे. हे नॉर्मल आपले तुम्हाला काम एकदम चांगला भेटेल, तसं टेन्शन नाही तुम्हाला. ह्यातलं पण आपण वापरतो टायर पॉलिश. हे पण आहे. म्हणजे आहेत व्हेरायटी खूप आहे तिथे. तसा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुठे यायचं ते. तुम्हाला मी ॲड्रेस तुम्हाला टाकीनच मी डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही बघू येऊ शकता. आता पुढं आपण आहे ना मशीनी कुठल्या आहेत त्या पण बघू.
दादा मशीनही मला दाखव, कशा कुठल्या काय उपयोगी आहेत त्या मशीनचा. मशीन पण आपल्याकडे चांगली आहे, म्हणजे 180 बारची आणि 4 HP ची मोटर आहे त्याला, हो, आणि बिटाली कंपनीची आहे. मला ते दाखवशील कुठली काय आहे ते, हो, आहे कसं ना, काय. बाजूलाच आहे. हो. हे बघ, ही मशीन आहे ते. हो. तिला प्रेशर इतका चांगला आहे की ती पर मिनिट 12 लिटर पाणी घेते ती. त्याच्यावरती आहे डिस्क्रिप्शन. ओके. 4 HP ची मशीन आहे आणि मशीन 12 लिटर पर मिनिट घेते. ह्याने फक्त प्रेशर, पाण्याचा प्रेशर आहे ना. हे पाण्याचं प्रेशर हो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओ टाकलेत मी, त्या समजेलच त्यांना. ही एक आहे, बिटालीचीच आहे, स्टँड बाय मशीन आहे. ही काय आहे? स्टँड बाय stand by प्रेशर साठी. ओके ओके. पण ते स्टँड बाय, हिला जर इन केस काही प्रॉब्लेम झाला झालं तर ते यूज करू. ओके, म्हणजे स्पेअर साठी आणून ठेवले. हा, हा कॉम्प्रेसर आहे हो. आणि फोम टँक आहे. जो आपण फोम मारतो हो. जनरली, हे दोघांचं मिक्सचर करून आपण त्याचा फोम मारतो. ओके. फोम साठी यूज होते. आणि हा आपला व्हॅक्यूम व्हॅक्यूम आहे. आहे. हा वेट अँड ड्राय साठी बिटालीचाच. आपण सगळे बिटालीचीच मशिनरी वापरतो. ओके. हा वेट अँड ड्राय. जनरली काही पावसाळ्यामध्ये काही पाणी वगैरे असतं आपल्या पायाखाली वगैरे, तर तुमचा साधा व्हॅक्यूम क्लिनर असेल तर त्याच्यामध्ये तुमचा नुसता ड्रायवाला असेल तर त्याच्यामध्ये पाणी आलं तर मोटरला प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आपण 2-in-1 वेट अँड ड्रायचा घेतलेला आहे. तो पण चांगला घेतलेला आहे. आणि त्याचं सक्शन पण खूप चांगलं आहे. तुमचा एकदम डीप काही खडा असेल, जरी इतका एक 10 mm चा जरी खडा असेल तरी तो खेचतो. खेचून घे. इव्हन पाणी पण खेचतं त्याच्यामध्ये. धन्यवाद दादा, म्हणजे आम्हाला माहिती दिली. मग आपली इथं आता काय रेट आहे ते तूच सांग, म्हणजे तुझ्या ह्याने. रेट नॉर्मल आहेत एकदम, म्हणजे जनरली आता इतर तुम्ही बघायला गेलं ना थोडे कमी आहेत आपल्याकडे रेट. जर बाईक असेल, बाईकला फोम वॉश केला तर एक 70 रुपये वगैरे आहे, आणि डिझेल वॉश घेतला तर 90 रुपये. आपण ज्या स्पोर्ट्स बाईक्स वगैरे असतात त्यांचं पण आपण चेन क्लिनिंग आणि लुब्रिकेशन्स स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फक्त हार्डली 30 रुपये वगैरे आपण एक्स्ट्रा चार्ज करू. त्याच्यामध्ये चेन क्लीन करून मिळेल आणि लूप पण मिळेल. तो एक आठवड्याभराने किंवा एक 15-20 दिवसांनी आपण तो प्लॅन करतो. पण बाईक आणि बाईकचं डिझेल आणि फोमचं 70 आणि 90 असं आहे. आणि 4 व्हीलरमध्ये कसं आहे, 4 व्हीलरमध्ये खूप साईज डिफरंट आहेत. लाईक तुमचं 800 झाली, तुमची आल्टो झाली, झेन झाली, ह्या छोट्या गाड्या आहेत. पण त्यांचा पण विचार करावा लागतो. पण त्यांचाही जनरली 300 रुपये वगैरे फोम वॉश, डिझेल वॉश ठेवलेला आहे स्टार्ट त्यांचं. आणि त्याच्यात थोडं वर गेलं तर स्विफ्ट आली, ती नवीन वॅगनर आली, त्यानंतर डिझायर झाल्या, टाटाचे टिगोस वगैरे जे काही सिडारमध्ये येतात का, त्यांचे मी 350 पासून स्टार्ट ठेवलेला आहे. आणि त्याचं थोडं पुढे गेलं तर मोठ्या म्हणजे 7 सीटर वगैरे येतात. एर्टिगा झाली, तुमची इनोवा झाली, फॉर्च्युनर, मोठ्या गाड्या सगळ्या त्या 450 पासून आपण स्टार्ट केलेला आहे. फोम वॉश, फोम आणि डिझेल वॉश. आणि ह्याच्यामध्ये पण आणखीन एक अशी व्हरायटी आहे की म्हणजे सर्व्हिस आहे की तुम्ही जर डीप क्लिनिंग घेतलं, डीप क्लिनिंग मध्ये काय होतं, तुमचं सगळं लेदर पॉलिश होतं, सीट पॉलिश होतं. सीट जनरली क्लीन होतात. जर ब्लॅक लेदर असेल तर त्याला पॉलिश मारून मिळतो. त्याच्यानंतर तुमची सीट क्लिनिंग करून मिळतात. आतला तुमचा जो काय मॅट असतो तो पूर्णपणे क्लीन केला जातो. रूफ असतो तुमचा, रूफ पण क्लीन केला जातो. त्यानंतर तुमचा पूर्ण इंटिरियर जो असतो हा पूर्ण डीप क्लीन केला जातो. तुम्हाला कुठे घाण दिसण्याचे चान्सेस खूप कमी, 99% तुमचा पूर्ण क्लीन केला जातो. तर हे आपण जनरली मोठ्या गाड्यांचे एक 900 रुपयापासून स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारे आहेत. पॉलिश मिळून जाईल, सीट क्लिनिंग मिळून जाईल, डॅशबोर्ड पॉलिश, बाहेरून तुम्हाला एकदम एक्सटेरियर वगैरे खूप क्लीन करून जाईल, सगळं म्हणजे एकदम डीप. आणि त्याच्या खालच्या गाड्या आहेत थोड्याशा, म्हणजे आपण बोलू क्रेटा, डिझायर किंवा स्विफ्ट झाला, त्याच्यामध्ये डीप क्लिनिंग मध्ये घेतलं म्हणजे प्रीमियम वॉश बोलतो त्याला, ती एक साधारण 600-700 रुपयापासून आपण ठेवतो. डिपेंड ऑन कंडिशन, कार किती त्याला किती काम करायला लागेल, किती वेळ जाईल, म्हणजे प्रत्येकाला काही सेम रेट नाहीये. ते डिपेंड ऑन त्याची कंडिशन, गाडी जशी असेल जशी कंडिशन असेल त्याप्रमाणे. आणि गाडीची कंडिशन पण पाहिजे तशी, एकदमच बेकार खराब झाली असेल तर मग तिथं थोडासा त्याला वेळ जाणार, पाणी जाणार, मेहनत येणार, तर त्यामुळे थोडा चार्ज जास्त लागणार. पण ज्याला मेहनत कमी आहे, पाणी तेवढं लागणार नाही, सगळ्या गोष्टींचा विचार करून तसं आपण रेट सांगतो. म्हणजे एकदम पण रेट हाय नाहीये आणि एकदम पण लो नाही. समोरच्या म्हणजे कस्टमरला अगदी सोयीस्कर आणि परवडतो असा आपण रेट ठेवलेला आहे. म्हणजे फिक्स असा नाही, म्हणजे फिक्स कोणता आहे, फोम वॉश, डिझेल वॉश. म्हणजे छोटी गाडी असेल एकदम झेन, आल्टो,
800 वगैरे, तर त्यांचं 300 रुपये आहे फिक्स फोम वॉश आणि डिझेल वॉश. त्याच्या वरच्या गाड्या आहेत त्या स्विफ्ट डिझायर वगैरे, सॉरी स्विफ्ट आणि वॅगनार किंवा पंच वगैरे म्हणा, त्याच्यामध्ये त्यांचे 350 रुपये आहे. त्या थोडा क्रेटा बघितला तर 400 रुपये, क्रेटा आणि ब्रेझा वगैरे ती अर्बन क्रुझर टोयोटाची. आणि त्याच्या वर गेलं इनोवा 7 सीटरचं 450 रुपये. मार्केटमध्ये कोणी किती घेतं, 500 घेतं, जास्त एवढं हे नाही, नॉर्मल आहे, नॉर्मल रेट आहे. ओके. आता इथं आपल्याला ह्या शॉपवर यायचं आहे, तर इथला ॲड्रेस आपल्याला काय आहे ते प्रॉपर सांगा. म्हणजे ॲड्रेस नागावमध्ये आल्यानंतर खारगली स्टॉप आहे. आता खारगली स्टॉपवरून म्हणजे समजा तुम्ही रेवदंड्याला जाताय, ओके, अलिबागवरून रेवदंड्याला जाताय, तर खारगली स्टॉप पहिले लागला, तर थोडंसं 50 ते 60 मीटर पुढे आलात तर लेफ्ट साईडला मोठमोठे गॅरेज आहेत, वेल्डिंग आणि ते मिरडोर आणि ट्रक डंपरची कामं करतात. त्याच्या बाजूला एक्झॅक्ट बाजूला आपला शॉप आहे. बॅनर आहे आपला रोडला, त्या बॅनरवर तुम्हाला कळून जाईल, लेफ्ट साईडला बॅनर आहे. आणि जर तुम्ही रेवदंड्यावरून अलिबागला जाताय तर तुम्हाला ते सर्वात महत्त्वाचं सत्य साईबाबांचं एक तिथे म्हणजे बंगला आहे, म्हणजे ते देऊळ टाईप आहे. तर तिथे थोडा पुढे आलात तुम्ही रेवदंड्यावरून तर खारगली स्टॉपच्या थोडंसं अलीकडे 50-60 मीटर अलीकडे राईट साईडला आपलं वॉशिंग सेंटर आहे. ओके, समजलंय कसं आहे, कुठं काय ॲड्रेस आहे, किती आहे, पैसे विषय ते तुम्हाला सांगितलं त्यांनी. तर तुम्हाला यायचं असेल तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट द्या. पण दादा, तर इथं माझ्या नाव घेऊन आले तर काय डिस्काउंट असेल? तुमचं नाव सांगून जर आले, समजा तुमचा व्हिडिओ बघून जर सांगितलं की अशी व्हिडिओ बघून आणि यांचा सबस्क्राईब करून आलेलो आहोत, तर आपण त्याला 10% डिस्काउंट देऊ. 10%. बघा, माझं नाव घेऊन आलात शाहू व्लॉग्स म्हणून, तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. जे काय सर्व्हिस घेतील त्याच्यावरती 10% डिस्काउंट. हां, जे काय असेल ते तुम्ही फोम वॉश असेल, क्लिनिंग असेल, कुठली काही असेल तुमचं काय असेल त्याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट द्या. फक्त माझा शाहू व्लॉग्स हा नाव सांगा तिथे, तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटून जाईल. ओके, सगळ्यांनी व्हिजिट द्या. तुम्हाला नक्की हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिजिट द्या आणि लाईक सबस्क्राईब